पुण्यातील हजारो हिंदू युवकांचे जे श्रद्धास्थान होतं, आदरणीय स्वर्गीय शरदभाऊ मोहोळ त्यांची दुर्दैवाने 10-12 दिवसापूर्वी हत्या झाली आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या प्रकारे तपास केलेला आहे तो तपास आम्हाला समाधानकारक वाटत नाही। पोलिसांनी तो जो गुन्हा घडलेला आहे त्यातले अनेक संदर्भ तपासणं आवश्यक होतं। आज 12 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु जो या कटामागचा सूत्रधार आहे हा सूत्रधार शोधला गेलेला नाहीये। ही जी मुलं आहेत जी त्यांनी पकडली त्यांचा वापर केलेला आहे आणि त्यांचा वापर करणारे कोणतरी एक व्यक्ती आहे किंवा त्यांची काहीतरी एक सिस्टीम आहे। कारण आम्हाला अशा माहिती मिळाली की किनारा हॉटेलमध्ये काही मंडळींचं एकत्रीकरण झालं होतं, काही गुन्हेगारांचं एकत्रीकरण झालं होतं आणि किनारा हॉटेलचं CCTV फुटेज काही मिळत नाहीये अशी पण माहिती मिळाली। दुसरी गोष्ट अशी की फार मोठ्या प्रमाणात गाडीमध्ये पैसे सापडले आणि पिस्तूल जे आहेत त्या पिस्तुलाची जी तपासणी झाली तिच्यावर सुद्धा आम्हाला संशय आहे। ही पिस्तुलं विदेशी बनावटीची होती आणि या पिस्तुलातून घात करण्यासाठी काही लोकांनी या मुलांना वापरलं असं आमचं म्हणणं आहे आणि याची नीट काही तपासणी झालेली नाही आणि याच्या मागे राजकीय दबाव असण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे। त्याप्रमाणे आर्थिक हितसंबंध हा सुद्धा फार एक गंभीर विषय आहे। आता शरदभाऊ मोहोळ यांचे 2 महत्त्वाचे पैलू होते। एक म्हणजे ते गोरक्षकांना नेहमी मदत करायचे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यामुळं गोरक्षणामध्ये अनेक लोक सक्रिय झाले होते, नवीन लोक गोरक्षणाचे क्षेत्र झाले होते आणि गोरक्षणाची चळवळ दिवसेंदिवस बलवान होत चालली होती। दुसरी गोष्ट शरदभाऊंनी येरोडा जेलमध्ये कातील सिद्दीकी हा जो अतिरेकी आहे त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची निंदा नालस्ती केली आणि तो जर्मन बेकरीतला अतिरेकी आहे तर त्याचा वध केला होता। हे सगळ्यांना माहिती आहे। शरदभाऊ त्या केसमधून निर्दोष सुटले, परंतु शरदभाऊ त्या कातील सिद्दीकीच्या मृत्यूला कारणीभूत आहेत असं सगळ्यांचं मत होतं। त्यामुळं अतिरेकी संघटना ज्या आहेत, आतंकवादी संघटना आहेत किंवा ज्या धर्मांध लोकांच्या संघटना आहेत यांनी सुद्धा शरदभाऊंची हत्या करण्याकरता काही डावपेच आणि कटकारस्थान केलं असण्याची शक्यता आहे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा त्या अँगलने सुद्धा या गोष्टीचा तपास झालेला नाहीये। त्यामुळं हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडनं व्हावा। पोलिसांचा तपास हा अपुरा आहे, समाधानकारक बिलकुल नाही। त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास दिला पाहिजे असं आमचं मत आहे। नाही बोला ना, चालू अजून मोर्चा 28 तारखेला। कातील सिद्दीकी हा त्या दहशतवादी संघटनेचाच एक प्रतिनिधी होता ना। आता दहशतवादी संघटना निरनिराळ्या नावाने जरी काम करत असल्या तर त्या अंतर्गत त्यांचे लागेबंधे असतातच। गृह खात्यावरती आमचा अजिबात आक्षेप नाहीये। आता आपण गेल्या 2-4 महिन्यापासून पाहतोय पुण्यामध्ये आतंकवादी सापडता येते आपल्याला। कोंडव्यासारख्या शहरामध्ये कोंडव्यासारख्या आपल्या पुण्यामध्ये सापडलेले आहेत। तर त्यांचं पुण्यामध्ये इतकं नेटवर्क पसरलेलं आहे तर त्या दृष्टीने तपास व्हावा म्हणून आम्ही गृह खात्यापर्यंत ही बाजू पोहोचवण्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। आमचा कुठलाही सरकारवरती विश्वास नाही असा काही भाग नाहीये। आत्तापर्यंत जो तपास झालेला आहे तो योग्यरित्या झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काही शंका नाहीये, परंतु अजून जो खोलवर तपास व्हावा म्हणून आम्ही गृह खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। असं आहे की तुम्ही जे म्हणताय
की हे लोकल गुन्हा आहे, हा स्थानिक पातळीचा गुन्हा आहे की तुम्ही शरद मोहोळ असं म्हणता, आम्हाला दुःख होतं त्याचं. ते शरद भाऊ मोहोळ आहे असं आम्ही त्यांचा उल्लेख करतो. कारण काय आहे, त्यांचं तसं कार्य होतं, त्या पद्धतीचं त्यांचं योगदान होतं. आणि शरद भाऊ मोहोळांची हत्या हा स्थानिक पातळीचा मर्डर नाही आहे, ही सामान्य गुन्हेगारीची घटना नाही आहे. याच्याकडेच आमचं लक्ष वेधायचं आहे आम्हाला. हो, दिली ना, बघतो म्हणले आम्ही, तपासतो म्हणले. पण पोलिसांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे की सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सीसीटीव्ही फुटेज गायब कसं झालं याच्याकडे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे, असं आमचं मागणी आहे. 4 तासात काहीच घडलं नाही तिथं असं दाखवत आहे. म्हणजे त्या सकाळी हत्येच्या आधी 4 तास सीसीटीव्ही फुटेजच नाही काही. असं आम्ही असं आमचा कुठला आरोप नाही पोलिसांवर, पण प्रशासन कमी पडतंय. प्रशासन फुटेज हॉटेलची यंत्रणेचा दोष आहे हा. फुटेज गायब आहे ना, हॉटेलच्या यंत्रणेची यंत्रणा मॅनेज केली गुन्हेगारांनी असा अर्थ होतो ना. हो, 100% आहे. गुन्हेगार लोकांचे जे लागेबंदी असतात ते काही ठराविक विशिष्ट व्यक्तींशी असतात. ते कुठल्या एका राजकीय पक्षाचं नाव घेण्याचं काही कारण नाही. काही व्यक्ती अशा असतात, राजकीय व्यक्ती, की त्या सुपाऱ्या घेतात आणि त्या गुन्हेगारांना सोडवण्याचा प्रयत्न करतात. अशी लोक आहेत काही. आम्हाला त्यातली अजून माहिती नीट मिळालेली नाही, परंतु जी माहिती मिळाली त्याच्या आधारे तुम्हाला सांगतोय. तुम्ही म्हणते की विदेशी बनावटीची शस्त्र वापरली गेली, पण पोलिसांच्या रेकॉर्डनुसार गावठी पिस्टलचा वापर झालेला आहे. तर नेमकं याबाबत काय तुम्हाला स्पेसिफिक माहिती काय विदेशी बनावटी? ते जी जखम झालेली आहे, शरद भाऊ मोहोळांना ज्या जखमा झाल्या, त्या जखमांचा थोडासा विचार केला, अभ्यास केला तर लक्षात येतं की विदेशी बनावटीच्या पिस्तूलनीच हा घात झालेला आहे. रिपोर्ट आहे का तुमच्याकडे? म्हणजे टेक्निकल अनालिसिस आहे असं काही की ते नुसतं बघून कसं कळतं विदेशी बंदुकीतून? नाही, जखमेचा आकार, जखमेविषयीची काय आम्ही तज्ञांशी चर्चा केली ना. रिपोर्ट आहे का असं मी म्हणतो. कुठले तज्ञ आहेत ते काही म्हटलेत का? तर तुम्ही इन्फॉर्मेशन देता तर बेस काहीच नाही, तुम्ही असं फक्त माहिती असं बेस नाही असं तुम्हाला वाटतंय. आम्हाला असं वाटतं की तुम्हाला जे काय आता चाललेलं आहे ते सगळं बरोबर आहे असं म्हणायचं, तसं नाहीये. फेर तपासणी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. फेर तपासणी झाली पाहिजे सगळ्या पोस्टमार्टमच्या रिपोर्टची, कुठलं पिस्तूल वापरलं त्याची, आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी बाहेर येऊ शकतात. हो, मोर्चा काढणार आहे आम्ही 28 तारखेला. हॉटेल किनारापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत. मागणी हीच आहे की शरद भाऊ मोहोळ यांना न्याय मिळाला पाहिजे. जे खरे मास्टर माइंड आहेत, खरे सूत्रधार आहेत, ज्यांच्यामुळे हे घडलेलं आहे. ही मुलं तर सामान्य आहेत. शरद भाऊ मोहोळांचा हत्या करण्याचा विचार या मुलांच्या मनात यावा असं काही घडलेलं नव्हतं. हे सगळं या मुलांना वापरलेलं आहे, पैशाचं आमिष दाखवून वापरलेलं आहे. या मुलांच्या घरातल्या लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत सामान्य आहे. कोणी वडापावच्या गाड्या चालवतात, कोणी मोलकरणीची काम करतात, अशी मुलं आहेत ती. आणि अशा मुलांना वापरून हे काम करणारा जो मास्टर माइंड आहे, सूत्रधार आहे, हा शोधला पाहिजे. आणि शरद भाऊंनी आजपर्यंत जे सामाजिक कार्य केलं, जे राष्ट्रीय योगदान दिलं, त्याच्यामुळे त्याची हत्या झाली का काय असं आम्हाला वाटतं. पण ते शोधून काढलं पाहिजे. तो जनतेचा संशय येतो, दूर झाला पाहिजे. कातील सिद्दीकीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांची हत्या झाली असं तुम्हाला वाटतं? हो, असं वाटतं मला. बरोबर आहे तुम्ही बोललात ते. हो, निर्दोष सुटले ना ते. शरद भाऊ निर्दोष त्यांना सुटले, पण लोकांचं असं म्हणणं आहे की शरद भाऊंमुळेच झालं ते, असं म्हणतात. दुसरं तुम्ही याच्यात म्हटले की त्यांना कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून रंगवण्यात येते माध्यमांमधून. हो, त्यांच्यावर जे काही अगोदरचे गुन्हे दाखल झाले होते ते पोलिसांनी मुद्दामून जाणीवपूर्वक दाखल केले होते असं. नाही, तुम्ही काय करता, आम्ही जी बाजू सांगतोय तुम्हाला तिचा तुम्ही विचारच करत नाही. आम्ही तुम्हाला काय सांगितलं की शरद भाऊ मोहोळ हे अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये
राष्ट्रकार्यामध्ये सतत सहभागी असायचे. त्यांच्यामुळं गोरक्षणाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर वाढायला उपयोग झाला. आता गायी वाचवणं हे चांगलं काम आहे का नाही? महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर व्हावी याच्याकरता केलेले प्रयत्न हे चांगले आहेत का नाही? मग या प्रयत्नांना तुम्ही काही दुर्लक्ष करताय ना. तुम्ही त्यांची एकच बाजू लावून धरताय. त्यांच्या हातनं कुठले गुन्हे घडले काय घडले याची आम्हाला पण काही माहिती नाही. आम्ही त्यांच्याशी सामाजिक कार्यामुळं धर्मकार्यामुळं जोडले गेलेले लोक आहोत. त्यांनी 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार केला, शिवप्रताप दिनसाठी प्रसार केला, प्रवास केला. त्यांनी वडूचा संभाजी महाराजांचा विषय निघाला, संभाजी महाराजांच्या बलिदानाचा विषय निघाला की अर्धा तास ते थांबायचे नाही, रडायचे. एवढं ओक्साओक्षी रडायची. संभाजी महाराजांवर किती मोठी आपत्ती असेल, किती हाल त्यांनी सहन केले, किती अत्याचार त्यांच्यावर झाले, ते एवढं दुःख त्यांना सहन करावं लागते. त्यांना ती संवेदना जाणवायची आणि ते रडायचे. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं एक अतिशय शुद्ध अंतःकरण होतं. मी म्हणेन त्यांचं सोन्याचं अंतःकरण होतं. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या कर्तृत्वाला त्यांनी प्रामाणिकपणे निष्ठेने देशभक्तीची जी भूमिका बाळगली त्याला पत्रकार बंधूंनी न्याय दिला पाहिजे. प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. एका देव देश धर्म याच्यासाठी योगदान देणारा एका चांगल्या व्यक्तीला पत्रकारांनी त्याचं मूल्यमापन योग्य प्रकारे केलं पाहिजे असं आमची विनंती आहे तुम्हाला. आणि हे झालेलं नाही. आणि त्यांचे श्रद्धांजलीचे पोस्टर काढले लोकांनी, हे बरोबर नाही ना. असं म्हणजे थेट आंतरराष्ट्रीय गट असू शकतो असं तुम्हाला वाटतं? हो, आंतरराष्ट्रीय असू शकतो. 100% आंतरराष्ट्रीय कट असू शकतो. कारण काय आहे, शरद मोहोळ यांची गुणवत्ता इतकी मोठी होती. त्यांचं म्हणजे आपण जसं म्हणतो एखाद्या व्यक्ती कसा बोलतोय, कसा वागतोय, कशा प्रकारे विचार करतो त्याच्यावरून त्याची कामाची ओळख होती. त्यांनी इतकी माणसं जोडली. अहो, ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी पुण्यातले कमीत कमी 10,000 युवक उपाशी होते, हे लक्षात ठेवा. आणि कित्येक शेकडो घरांमध्ये सुरक्षित चुली पेटलेल्या नाहीत. लोकांना अन्न गोड लागत नव्हतं, अशी परिस्थिती होती. लोक आजारी पडले. हे काय साधी गोष्ट नाहीये. आणि या शरद मोहोळ हे पुढं भविष्यकाळामध्ये हिंदूंचं नेतृत्व करतील. एक राजकीय नेतृत्व म्हणून उद्याला येऊ शकतात. ते पुणे शहराचं नेतृत्व केलं तर त्याची फार मोठी त्यांची क्षमता जर सिद्ध झाली तर फार मोठी राजकारणात त्याचा परिणाम होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आहे शरद मोहोळांच्या हत्येशी, असं आमचं मत आहे. त्यांचं राजकीय नेतृत्व पुढे येत होतं त्याच वादातनं झाले का असं नाही म्हणत मी. वाद वगैरे कुठले नव्हते. त्यांचे जे काही राजकीय कार्य चाललं होतं, सामाजिक कार्य चाललं होतं, त्याचा 1% सुद्धा कुठे वाद नव्हता. आता त्यांचे सर्व वाद सगळीकडे सर्वेशाम अविरोधेनं त्यांचं काम चाललं होतं. सर्वेशाम अविरोधेनं म्हणजे महापालिकेमध्ये वसुबारत झाली, त्याला शरद मोहोळ तिथे आले होते, तर त्यावेळेला रवींद्र धंगेकर तिथं होते, त्याच वेळेला दीपक मानकर तिथं होते. आणि सगळ्यांनी गायची पूजा केली आणि सगळ्यांना मी त्या ठिकाणी बोलवलं होतं. गृहमंत्र्यांकडे कशा पद्धतीनं तुम्ही राज्याचे गृहमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री दोघांकडे तुम्हाला संपर्क साधायला येईल किंवा जेणेकरून तुमची जी मागणी आहे त्यासाठी काय आता तुमच्या मार्फत ती मागणी जायला पाहिजे प्रभावीपणे. आम्ही तुमच्याकडे न्याय मागण्याची भूमिका बाळगतोय. तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहात. तुम्हाला आमच्या बोलण्यात काही सत्य आहे असं वाटलं तर तुम्ही पण याच्यात तुमची जबाबदारी पार पाडली पाहिजे. नाही, टोळी बिळी काही नव्हती शरद मोहोळांची. जोडपीड देत नाही आम्ही सांगतोय काय घडलंय ते. आम्ही काय ह्याला त्याची जोड देणं वगैरे काय नाही. आमचं काय म्हणणं आहे, हिंदुत्व विरोधी लोकांनी काही लोकांना वापरलं आणि माध्यमांच्या आधारे असं रंगवण्याचा प्रयत्न केला. काय रंगवण्याचा प्रयत्न केला की हे टोळी युद्ध आहे, हे लोकल मर्डर आहे, स्थानिक गुन्हा आहे. असं नाहीये. काही असंतुष्ट लोकांना वापरून काही हिंदू विरोधी गटांनी घडवलेलं आहे आणि याला राजकीय संदर्भ आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की हे अंतर्गत वादातून झालेलं आहे, याला टोळी युद्ध वगैरे काय
त्यांना माहिती त्यावेळी पूर्ण अपुरी मिळाली होती. त्यांना आता माहिती सगळी पूर्ण मिळालेली आहे. त्यांना स्वातीताई भेटले. त्यांना शरद भाऊ मोहोळांना स्वातीताई भेटल्या. त्या दिवशी बीजेपीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शरद भाऊ आले होते. आपले हे आले होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. त्यावेळेला स्वातीताई त्यांना भेटल्या आणि स्वातीताईंनी सगळे घराणं त्यांच्या पुढे मांडलं आणि त्यानंतर त्यांनी याच्यामध्ये सखोल तपास करायचा आणि तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. म्हणजे तोपर्यंत देवेंद्रजींना सगळी माहिती नीट मिळालेली नव्हती. नाही, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त माहितगार आहात त्यातले, आम्हाला काय माहिती नाही. मी सांगितलं ना, कुठल्याही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये शरद भाऊंचा कोणाशी वाद नव्हता. ठीक आहे, बाईट करूया सर. का अजून कोणाला काय विचारायचंय का? हा करा. काय आरोप आहेत तुमचे? नाही, मी पहिल्यांदा एक आपल्या पुढं नम्रपणे क्लिअर करतो की ही सकल हिंदू समाजाची पत्रकार परिषद आहे. मी जरा त्यांच्यात वयस्कर आहे म्हणून मला त्यांनी सांगितलं तुम्ही मांडा, परंतु इथं हिंदू समाजातल्या सगळ्या संघटना आहेत. हे रवी पडवळ समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था या संघटनेचे आहेत. धनंजय गायकवाड हे विश्व हिंदू परिषदेचे आहेत. हे लोकेश कोंढरे पुण्येश्वर कृती समितीचे आहेत आणि पतित पावन संघटनेचे लोक ते मायकेल कोण आले श्रीलंकरी आहे इकडे पुढं. त्यामुळे ही सकल हिंदू समाजाची पत्रकार परिषद आहे आणि सकल हिंदू समाजाने शरद भाऊ मोहोळ यांच्या हत्येबद्दलची आपली भूमिका मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं असं आहे की शरद भाऊ मोहोळ यांच्या हत्येचा जो कट झाला ह्याच्यामध्ये शरद भाऊ मोहोळ यांनी जे हिंदुत्ववादी काम केलं आणि ते त्यांचं काम जे कमी काळामध्ये सगळीकडे फोफवलं गेलं, त्यामुळं शरद भाऊ मोहोळ यांची हत्या करण्याचा जो प्रयत्न झाला तो हिंदू द्वेषातनं झालेला आहे आणि अतिरेकी संघटना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. तर या संदर्भात आणि अतिरेकी संघटनांनी काही गुन्हेगारांना वापरून अशा प्रकारचं कृत्य घडवलेलं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा पुरवलेला आहे. तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ती केंद्रीय तपास यंत्रणांकडून झाली पाहिजे आणि सगळं सत्य समाजासमोर जगासमोर मांडलं पाहिजे. आणि शरद भाऊ मोहोळ हे सामाजिक कार्यकर्ते होते, अत्यंत निष्ठेने देशभक्ती करणारे, जीवनामध्ये देशभक्ती बाळगणारे होते. त्यांनी अनेक प्रकारे हिंदू धर्माच्या कार्याची महती लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गड संवर्धनाचं काम केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास यांचा जागर करण्याचं काम केलेलं आहे. गोमातेची हत्या थांबवण्याचं काम केलेलं आहे. गोशाळा चालवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्याविषयी समाजामध्ये जी एक जागृती आणि आपुलकी निर्माण झालेली होती त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचा रोष वाढत गेला आणि त्याच्यातून त्यांची हत्या ज्यांनी केली ते मास्टर माइंड सरकारने शोधून काढले पाहिजेत आणि त्याकरता केंद्रीय तपास यंत्रणांचा मदत घेतली पाहिजे. मारणारा जर हिंदू असेल तर हिंदू विरोधी कसं काय झालं? त्याला पैसे पुरवणारे कोण होते ते शोधलं पाहिजे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भरपूर पैशाचं देवाणघेवाण झालेलं आहे. त्यांना ते पिस्टल खरेदी करायला, त्यानंतर गाडीत मोठी कॅश सापडलेली आहे. ही सगळी आली कुठनं? हिंदू माणसाला वापरून हत्या करायची हाच एक कट कारस्थान आहे. काही धर्मांध जी आधी जे पुण्यात आणि पुण्याच्या आजूबाजूला पण बसलेले आहेत हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये. तर ह्या धर्मांध जी त्यांचा शरद भाऊंवरती रोष होता, कारण त्यांनी ते कतील सिद्दीकीला एक मारलेलं होतं. त्यानंतर शरद भाऊ हे गोरक्षकांची सातत्याने मदत करत होते आणि त्या गोरक्षमुळे ना कुठेतरी आर्थिक धक्का ह्या धर्मांध जी त्यांना बसत होता. त्यातून पण या सगळ्या गोष्टी झाल्या असाव्या असं आमचं सर्व हिंदू समाजाचं मत आहे. तुम्ही याविरोधात मोर्चा वगैरे काढणार आहे?
28 जानेवारीला आमचा मोर्चा आहे आणि तो हॉटेल किनारा या ठिकाणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे कोथरूडला तिथपर्यंत तो मोर्चा जाईल आणि तो मोर्चा विशाल असेल, भव्य असेल. आणि शरद भाऊ मोहोळांविषयी तुमचे जे गैरसमज आहेत त्या सगळ्या गैरसमजांना किंवा शरद भाऊ मोहोळांविषयी कोणाच्या मनामध्ये काय जर शंका असेल त्याबद्दल त्याला उत्तर देणारा तो मोर्चा असेल. काय प्रमुख मागणी आहे या मोर्चाची? आमच्या मोर्चाची मागणी अशी आहे की शरद भाऊ मोहोळ यांच्या हत्येचा जो मास्टर माइंड आहे तो शोधला पाहिजे आणि त्याच्याकरता केंद्रीय तपास यंत्रणेकडे दिला पाहिजे.